फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. यस, आणि आमंत्रित केला इथून स्थानिक संघाला, ते म्हणजे मोगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी. सलामी जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगन आणि यशवंत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल आमच्या समालोचन कक्षातून. दोन्ही संघांना इथून मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये दोन ताकदवर टीम एकामेकाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विचार केला तर के स्टार पुणे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय जामता राजा मुगाव संघ. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच बिग फाईट मॅच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग, शॉर्ट मिड विकेट, तदनंतर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहायला मिळतो, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहायला मिळतो, कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू. इथून मात्र खूप चांगली व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते की सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे फलंदाजी करण्यासाठी. अंपायर सिग्नल, गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. यस, आजच्या दिवसाच्या तिसऱ्या दिवसाला इथून मात्र टाळ्यांनी सुरुवात करूया पहिल्या चेंडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन देऊन जा. गोलंदाज तयार होता वर द विकेट. पहिलाच बॉल हा प्रकार बॉल होता, ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न झाला होता आणि इथून तू मेमे होत असताना इथून मात्र चेंडू डीप मध्ये जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये चेंडू गेला होता आणि अंपायर सिग्नलला लेग बाईच्या रूपात एक धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि एका धावेच्या साथीनं टीमची टोटल आपण पाहू शकता स्कोर कार्डला शुभारंभ होत असताना सांघिक कोट्यामध्ये ही एक धाव जोडली जाईल. अद्याप स्टार्किंग एंडच्या खेळाडूला इथून मात्र अकाउंट ओपन करता आलं नाही. सलामी जोडी आपण पाहू शकता. जगन आणि यशवंत यावेळेस खेळ करण्यासाठी सज्ज झाला. यशवंत यावेळेस आपण पाहू शकता स्टार्किंग एंडवरती. जगनने इथून मात्र एक धाव काढली लेग बाईच्या रूपात आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे, ते म्हणजे यशवंतकडे. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा तयार होईल ओर द विकेट. यावेळेस चपल खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन खूप चांगली पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर भरधाव वगैरे बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत. 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न इथून मात्र पूर्णपणे फसतोय कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या गोलंदाजाचा विचार केला तर तिन्ही चेंडू इथून मात्र खूप चांगल्यारीत्या त्यांनी हाताळलेत परंतु पहिल्या चेंडूवरती इथून मात्र लेगबाईच्या रूपात एक धाव एकवटली होती आणि तदनंतर 2 चेंडूवरती इथून मात्र शांत ठेवण्याचं काम केलं जाते ते म्हणजे स्टार्किंग एंडच्या फलंदाज यशवंतला. गोलंदाज तयार. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज तयार होता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न सारखा केला जातो परंतु प्रयत्न पूर्णपणे फसतोय कारण लाईन खूप चांगली आहे आणि ती रीड करता येत नाहीये ते म्हणजे स्टार्किंग एंडच्या फलंदाज. हॅलो यस सलगचे 3 चेंडू इथून मात्र डॉट फेकले जातात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज संकेत. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल झाला होता दरम्यान धाव मिळाली ती सिंगल. चेंडूला लगेचच गॅदर केलं गेलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली. दरम्यान अवधी होता एक धाव एकवटण्याचा आणि भरधाव वेगाने ही एक धाव एकवटली गेली आणि एका धावेच्या साथीनं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज यशवंत. एक धाव जोडली जाईल एका धावेच्या साथीनं टीमच्या टोटल फलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा सलामीला आलेला फलंदाज स्टार्किंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे जगन. सातत्याने इथून मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते ती म्हणजे गोलंदाजाच्या माध्यमातून. मुगाव संघाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फोटो चेंडू होता मेजवानी होती कबूल करत असताना बॉलला सरळ पाठवून दिलाय बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरून 1 बॉस ओव्हर द लाईन 4 रन.
शेपट इथून गोड करत असताना आपण पाहू शकता जगनला नक्कीच असं वाटलं होतं इथून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय चुकलाय की काय, परंतु इथून मात्र शेवटच्या चेंडूवरती दाखवून देत असताना जगनच्या बॅटमधून या 4 धाबा आल्या आणि 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 6 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले संपुष्टात आलाय, जिथे मात्र पूर्णपणे संधी होती फलंदाजांना ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची, इथून मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याची, परंतु अशा या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इथून फक्त 6 धाबा खर्च केल्या त्या म्हणजे गोलंदाज संकेतनं. मी कौतुक करेन संकेतचं, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या आणि आता मात्र इथून सर्कलची जी पाबंदी आहे, सर्कलची जी संचारबंदी आहे ती मात्र पूर्णपणे हटवून लावली असेल ती म्हणजे पंचांनी. षटक क्रमांक दुसरा पुन्हा एकदा गोलंदाजी बार करते आपण पाहू शकता. गोलंदाज सागरला एवढंच पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं हा गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज यशवंत. मागील ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू डॉट खेळला होता यशवंत. स्विच इट रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुल होत असताना यावेळेस मात्र शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु अखेर बॉल काढतोय सीमारेषा. यावेळेस पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. फलंदाज पहिल्या चेंडूवरती इथून मात्र गोलंदाजाचं स्वागत करत असताना फलंदाज यशवंतच्या बॅटमधून हा स्ट्रोक. 4 धाबा चौकार. 4 धाबा आल्या. 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 10 या आकड्यावरती. मागील ओव्हरचा इथून विचार केला तर फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्मिनला इथून मात्र झेल घेण्याची संधी होती, संधीचा सोनं झाला नाहीये. दरम्यान चेंडू मागे जाईल डीप मध्ये आणि इथून मात्र एक धाव एकवटली जाईल. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इथून मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु असफल पाहायला मिळतोय. नक्कीच इथून विचार केला तर सरळ बॅटने जर खेळले असते तर चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु यावेळेस एकच धाव इथून मात्र एकवटली जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 1 ओव्हर 1 11. 11 धाबा स्कोर कार्ड वरती. सलामी जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. ही जमेची बाजू असेल ठेवणे टीमची. गोलंदाज तयार. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंज होतं, पेस पाहायला मिळाला आणि बॉल इथून मात्र स्विंग होऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथून मात्र दुसऱ्या चेंडूवरती सलग 1 धाव आली आणि त्यानंतर इथून मात्र शांत ठेवण्याचं काम केलं जातंय स्टार्किंग याच्या फलंदाज जगनला. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मेजवानी होती, स्वीकारता आली नाहीये. खूप चांगली लाईन होती, रीड करता आली नाहीये स्टार्किंग यांच्या फलंदाज जगनला आणि यावेळेस सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय फलंदाज सागरच्या गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर इथून मात्र कमबॅक करत असताना पाहू शकता आपण गोलंदाज सागरला 2 चेंडू इथून मात्र सलग डॉट फेकतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी देखील बिगिट करायचा प्रयत्न, परंतु सारखं इथून एकच पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. मागील बॉलमध्ये देखील तेच केलं होतं आणि यावेळेस देखील बोटं विखुरली होती, फिंगर मोड केली होती आणि टप्पा पडल्यानंतर थोडीशी आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉल हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेल गणेशचं, कारण इथून मात्र एकही चुकी अद्याप झालेली नाहीये त्यांच्या माध्यमातून. राऊंड विकेट. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचं इथून मात्र माणस होतं, परंतु धाडच नव्हतं आणि मिळेल ती फक्त सिंगल. एक धाव इथून मात्र एकवटली गेली. नक्कीच सिंगल डबल आहे इथून मात्र प्राधान्य दिलं जात आहे. क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या लाईफ लाईनचा इथून मात्र वापर केला जात आहे. सिंगल डबल आहे इथून मात्र प्राधान्य दिलं जात आहे. एकदम एकवटली गेली. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना कासवाच्या गतीने इथून मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना 12 धावा. षटक क्रमांक इथून मात्र दुसरं देखील संपूर्ण झाला. नक्कीच थोडीशी चर्चा होईल मैदानावरती. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक समुद्र संगीत.
सत्रामध्ये अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरीचं जर संगीत ऐकायला मिळालं तर मनापासून धन्यवाद व्यक्त करू डीजे मास्टर तुमचं. 2 षटक मात्र समाप्त झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहू शकता फलकावरती 12 धावा. थोडीशी संत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते, स्लो बट स्टडी असं समीकरण मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता मोहित. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चपल होऊन केल्याचा प्रयत्न झाला होता, एस्टिनेक्सच्या बीट झाले, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला, परंतु डीप मध्ये येतो मात्र फिल्डिंग चांगली होती आणि मिळेल ती एक सिंगल. अंपायर सिग्नल लेग बायज. एकदा इथून मात्र एकवटली जाईल. एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 13 धाबा. जेपी पॅनलची ही जोडी आपण पाहू शकता. इथून मात्र सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी. 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता, ऋषिकेश देसाई सर जे मेन पंचाच्या भूमिकेत आहेत, त्यानंतर स्कोर लाईक अंपायर प्रसाद श्रेष्ठ बुद्धे सर. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंज ऑफ द पेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वारंवार इथून मात्र गोलंदाज करतोय काय, वेगाचा बिलकुल वापर करत नाहीये. टप्पा पडल्यानंतर इथून मात्र चेंडूला हळूवारपणे इथून मात्र चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती लाईन इथून मात्र रीड करता येत नाहीये स्टार्टिंग एजच्या फलंदाज यशवंतला. खूप चांगली कामगिरी. 2 षटकामध्ये फक्त 12 धाबा खर्च केल्या. यावेळी देखील ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न फसतोय आणि इथून मात्र थ्रो पैकी देखील चांगली पाहायला मिळाली होती, परंतु अंपायर सिग्नल लेग बाईज. लेग बाईच्या रूपात इथून मात्र या धावा पाहायला मिळतात. गोलंदाजाचं मी कौतुक करेल. सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना आणि इथून मात्र ठोणे संघानं जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, तो निर्णय इथून मात्र फसतोय की काय हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतो. कारण खूप चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे गोलंदाज संकेतची. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तदनंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून सागरने देखील खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर देखील 6 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे के स्टार ठोणे संघ. फोटो चेंडू होता, यावेळेस देखील तोफा होता आणि तोफा कबूल करत असताना दोन्ही हाताने हा तोफा इथून मात्र कबूल केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये यावेळेस बॉल सीमा पार, दमदार षटकार. नक्कीच अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई क्युरियस हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. मी कौतुक करेल डीजे मास्टरचं. बराच काळानंतर इथून मात्र षटकार आला आणि षटकाराच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 20 धाबा. गोलंदाज तयार, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक बीट झाले होते, मागे इथून मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात या 2 धावा जोडल्या जातील. आता मात्र षटकार आल्यानंतर दबाव असेल गोलंदाज मोहित वरती आणि तो दबाव इथून मात्र मध्ये पाहायला मिळतो, कारण खूप चांगली लाईन होती आणि आता मात्र थोडीशी खराब लाईन पाहायला मिळाली. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात 2 धावा जोडले जातील आणि 2 धाव्याच्या साथीने टीमच्या फलकावरती 22 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी, गोलंदाज मोहित ओव्हर द विकेट. यावर देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. संघर्षाचा शंख नाद करत असताना बॅट्समन यशवंतच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक, षटकार. थँक्यू. नक्कीच अमोल जाधव यांनी गायलेलं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि या 6 धावा आल्या. 6 धावाच्या साथीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 28 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच इथून विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 16 धावा इथून मात्र खर्च केल्या गेल्या, ते म्हणजे गोलंदाज मोहितच्या माध्यमातून. कारण संकेतने खूप चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सागर इथून मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस महागडी गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून तब्बल 16 धावा. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले आणि इथून विचार केला तर 16 धावा गोलंदाज मोहितने खर्च केल्या आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती 28 धावा.
यावेळेस शेवटचं षटक असेल स्लॉगरचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कारण अंतिम षटक इथून मात्र संघनायकांनी जबाबदारी दिली आहे ती म्हणजे गोलंदाज मोहित यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 3. यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 29 धावा. एक धाव जोडली जाईल 29 धावा पाहायला मिळतात. नक्कीच पुणे संघ इथून मात्र चांगली फलंदाजी करत असताना सलामी वीर अर्जुन वायद्राच्या आतमध्ये खेळ करतायत. ऑन साईडला यावेळेस इनफिल्डला वेधून बॉल मागे जातो. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्कोरच्या दिशेला एक धाव इथून एकवटली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी भरता बेगानं 2 धावा इथून मात्र कंप्लीट करत असताना आणि या 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल 31. 31 धावा लॉस ऑफ 0 विकेट. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जरी सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र 2 ओव्हरमध्ये रन आले नव्हते तरी देखील या तिसऱ्या ओव्हरमध्ये इथून मात्र रन आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 19 धावा इथून मात्र खर्च केला ते म्हणजे गोलंदाज मोहितनं. षटक क्रमांक इथून 3 संपुष्टात आलाय आणि 3 षटकाच्या अंती 19 धावा. यस डीजे. शेवटचं षटक आणि शेवटची षटकाची जबाबदारी इथून मध्ये दिली आहे ती म्हणजे गणेशच्या खांद्यावरती कारण हाणामारीचं षटक नेहमीच म्हटलं जातं या शेवटच्या ओव्हरला कोणताच तयार. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना देखील इथून मात्र कबायत करण्याची संधी मिळते. गोलंदाज गणेशला आपण पाहू शकता यष्टीरक्षक करत असताना अचूक यष्टीरक्षक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र संघनायक आहेत यष्टीरक्षक संकेतला आपण पाहू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर इथून मात्र डिस्ट्रॉय केलं जातोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती जगर आणि यशवंत आणि आता मात्र जगरला इथून मात्र परतावं लागतंय तंबूच्या दिशेला. लागणारा मोठा धक्का टीम ठुणेला फलंदाज बाद. नक्कीच इथून मात्र संघनायकांनी स्लॉगरच्या षटकाची जबाबदारी माझ्या खात्यावर आणि या जबाबदारीचा मी इथून मात्र पूर्णपणे वापर करत असताना आपण पाहू शकता गोलंदाज यावेळेस ऑन साईडला चेंडू वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेमध्ये चेंडू कार्पेटच्या माध्यमातून झाली. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी परतावा लागेल का? नो. नक्कीच इथून पंचाने पूर्णपणे सेफ असतील. आपण पाहू शकता फलंदाज यावेळेस इनाईट नंबर 3 वरती जे दाखल झाला. दुसरी धाव इथून मात्र भरतात. हॅलो हॅलो माईक चेक. दुसरी धाव इथून मात्र भरधाव वेगानं पूर्ण केली गेली साईनाथच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीनं स्वतःचं देखील अकाउंट ओपन करतोय. साईनाथला आपण पाहू शकता स्टार्टिंग एट वरती. गोलंदाज गणेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू इथून मात्र सोयीर फेकला होता त्यानंतर विकेट प्राप्त केली आणि आता मात्र या 2 धावा. षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या पूर्वार्धामध्ये देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज गणेशला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज साईनाथ. गोलंदाज तयार. और विकेट हा बॉल देखील ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु एकाच टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर केलं गेलं यष्टी रक्षकानं आणि दोन अपील देखील झाली होती परंतु अपील फेटाळून लावली आहे ते म्हणजे मेन पंच देसाई सरांना.
एकदा वेगवेगळी जाईल एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना आपण पाहू शकता 35 धाबा. सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतं आणि तरी देखील फलंदाजी चांगली पाहायला मिळते टोनी टीमच्या माध्यमातून. यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो माईक चेक. आणि या 4 धावा इथून मात्र पाहायला मिळतात फलंदाज साईनाथच्या बॅटमधून. आणि या 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 39 या आकड्यावरती स्लॉगरचे षटक. आणि इथून मात्र खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. जगन इथून मात्र बाद झाले होते आणि तदनंतर संघाचा डाव इथून मात्र सावरला गेला तो म्हणजे यशवंत आणि साईनाथच्या माध्यमातून. कारण इथून विचार केला तर सलामीला आलेला जगन आपला काम इथून मात्र पूर्णपणे चोखप्रमाणे करून गेला. कारण त्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. तदनंतर इथून मात्र नेट नंबर 3 वरती फलंदाज आपण पाहू शकता साईनाथ. स्टार्टिंग एंडवरती यावेळेस यशवंत होते आणि इथून मात्र कटाक्ष टाकला होता पंचांकडे व्हाईट बॉलसाठी, परंतु पंच भीष्मासारखे ठाम उभ्या. ऑफिशियल जोडी आहे जेपी पॅनलची आणि खूप चांगलं कार्य त्यांचं मात्र पाहायला मिळतं. दरम्यान चेंडू जाईल डॉट. 39 या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल यावेळेस ऑन साईडला बळवला आहे. विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डीप मध्ये. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झाले होते. बॅकअप तर चांगला पाहायला मिळाले आहे आणि तिसरी धाव देखील एकवटण्यासाठी इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. त्यामुळे षटक क्रमांक इथून मात्र 4 संपुष्टात आला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 41. 41 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. पूर्वार्धाचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आणि या 4 षटकामध्ये इथून मात्र विचार केला तर 41 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या. भरत स्पोर्ट्स अल्यानी आणि राणा स्पोर्ट बोरशेती दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे नाणेफेकीसाठी. आम्ही विनंती करतो आपल्याला यावं आपण व्यासपीठावरती दोन्ही टीमचे कॅप्टन. नक्कीच अल्यानी संघ म्हटला तर आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर, त्यानंतर रिकीजी खाडे सर यांचा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट अजून एक ताकदवर टीम आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चेक. हॅलो हॅलो. 41 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या पुणे टीमच्या माध्यमातून आणि इथून मात्र 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते म्हणजे स्थानिक संघ आपण पाहू शकतो तो म्हणजे जाणता राजा मुगाव संघ. आणि या 42 धावा इथून मात्र हॅलो या 42 धावा इथून मात्र कशा प्रकारे चेस होतील की डिपेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण हे मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करीलच महेश धुळे सरांना, परंतु तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जोडले जातील शहापूरची आण बाण शान रमेश शिंदे सर. धन्यवाद.
हॅलो हॅलो माईकशी धन्यवाद राहुलजी चव्हाण. हॅलो हॅलो माईकशी धन्यवाद राहुलजी चव्हाण. धन्यवाद रमेश महाराज शिंदे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ सर्वांना. आपण पाहतोय आज जाणता राजा क्रीडामंडळ मोगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक संपूर्ण भगवमय वातावरण या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं या सकाळच्या सत्रामध्ये. 42 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ आमने सामने यजमान विपक्ष पाहुणे अशी चालू असलेली लढत राहुल आपण पाहतो मैदानावरती. पूर्वार्धामध्ये 41 धावा नोंदवल्या आणि 42 धावांचं टार्गेट आहे. 10.50च्या गतीने तुम्हाला या धावा चेस करायचे आहेत. भगवमय वातावरण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. महाराज म्हणजे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. यावेळी श्रीमंत योगी हा जनतेचा राजा आणि ही प्रजा तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो हे भगवमय वातावरण आणि पहिल्याच बॉलवरती ते मात्र फलंदाज होईल बाद. स्वतः संघ नायकाची खेळी ते मात्र संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. संकेत संकेत आणि मोहित ही सलामीची जोडी आहे. मोहितचं षटक आपण पाहिलं तर राहुल पूर्वार्धामध्ये 19 धावा ज्या मोहितने खर्च केल्या, परंतु इथे धावा जमवण्याचं काम त्याला करावं लागेल. सेकंड स्पेल आणि हे उत्तरार्ध तुम्ही पाहताय. भरपूर चांगलं आयोजन नियोजनबद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं तितकं कमी. जाणता राजा मोगाव या स्पर्धेची चर्चा सातत्याने बदलापूर शहापूर नगरीमध्ये सातत्याने होत असते आणि आज मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस. आज देखील 10 संघ. नेक्स्ट मॅच असेल अल्याणी वर्सेस बोरशेती या दोन संघांमध्ये एक बलाढ्य लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बोरशेती संघाचा विचार केला तर शहापूर तालुक्यातील एक दिग्गज संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी शॉर्ट पिच बॉल फटका चांगला आहे. ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. वर कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. सलग लागोपाठचा हा दुसरा झटका. टीम आपण पाहतोय याच मैदानावरचा हा संघ सातत्याने म्हटलं जातं ना महाराज. आपण जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण भरपूर वर्ष अगोदर पाहिलं तर ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं फार कठीण होतं, परंतु आता क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि आता या मुगावच्या मैदानावरती आपण पाहतो 2 फलंदाज घरच्या मैदानावरती धारातीर्थी पडलेत. अत्यंत चांगलं क्रिकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रतिस्पर्धी संघ भरपूर चांगला खेळ करत असताना ठोणे संघ आणि त्याच्या विरोधात हा मुगाव संघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि हे क्रीडांगण तुम्ही पाहू शकाल. शहापूर नगरीमध्ये आलो तर कदाचित तुम्हाला मागे डिक्लेअर झोन पाहायला मिळते, परंतु काही क्रीडांगण अशी आहेत जी गोलाकार पद्धतीची आहेत, जेणेकरून आपण भरपूर ठिकाणी स्पर्धा कव्हर केल्या. तिथे गोलाकार मैदान आम्ही पाहिलं, ग्रास ग्राउंड देखील पाहिलं, परंतु हे मैदान देखील त्यातलंच एक आणि त्यामध्ये देखील या क्रीडांगणाची गणना केली जाईल. अत्यंत चांगलं आयोजन.
धावसंख्या धावफलकावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. 2 फलंदाज आले बाद ऑन अ हॅट्रिक बॉल. गोलंदाज तयार. यावेळी सज्ज असतील मनोज. प्रसाद सहस्त्रबुद्धे पंचाच्या भूमिकेत आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश देसाई. यावेळेस कोलबट टप्प्याचा बॉल अलंग द कार्पेट. चेंडू घरंगळत चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एकच धाव. स्वतःचा व संघाचं खातं या दरम्यान तिसऱ्या बॉलवरती खोलत असताना फलंदाज लेफ्ट हँडेड गणेश. एकच धाव तिथे मिळते. 42 धावांचं टार्गेट आहे. आस्किंग रन रेट असेल 10.50. हे मात्र विसरून चालणार नाहीये. मुगाव संघाला आपल्या घरच्या मैदानावरती इथे चांगला खेळ करावा लागेल. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला. एसटी रक्षक गॅदर करत असताना हा चेंडू आला डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे. पहिल्या 2 बॉलवरती आलेली सफलता आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आणि आता मात्र हा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिलं इकॉनॉमिक आला. भरपूर चांगला स्पेल गोलंदाज मनोजचा राहिलाय. यावेळेस ओव्हर द विकेटने हा बॉल. फुल टॉस. यावेळेस बॅटची नक्कीच बॅटचा फेस देखील खोलला होता परंतु व्यवस्थित रडारमध्ये येऊ शकला नाहीये. बॅटची आतली कडा लागत असताना आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. अलॉंग द कार्पेटने एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती थोडीशी संत गतीने, आम्ही नेहमीच म्हणतो संत वाहते इंद्रायणी, आणि त्या पद्धतीने 42 धावा टार्गेट कंप्लीट करत असताना 2 बाद 2 अशी दयनीय अवस्था यावेळेस पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती 2 बाद 2 अशी दयनीय अवस्था आपण पाहतोय. आता मात्र समीकरण येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. जे समीकरण आपण पाहिलं ना 10.50 होतं, आता मात्र 18 बॉलमध्ये तुम्हाला 40 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 13.33च्या सरासरीने आस्किंग रन रेट कुठेतरी मुगाव संघासाठी वाढलेला पाहायला मिळते. हे धावसंख्येचा ग्राफ तुम्ही पाहू शकाल. भरपूर खालोखाल हा मुगाव संघ आहे. त्याच्या अगेन्स्ट ठोणे संघाची गोलंदाजी देखील धारदार आहे. अक्षरशः या क्रीडांगणावरती आगीचे निखारे टाकले जात आहेत. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून हे पहिले षटक आपण पाहिलं आणि आता मात्र नवीन गोलंदाज सांघिक कोठ्यातील हे दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक चेतनचं. आज या नगरीमध्ये आपण पाहतोय अत्यंत चांगले समालोचक रमेश महाराज शिंदे, सोमनाथजी खाडे, रिकी खाडे, भरपूर चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून. आणि आज आम्हाला इथे त्यांनी या शहापूर नगरीमध्ये सेवा करण्याची संधी दिली. नक्की संसद देखील आभार आणि साताराच्या क्रीडा मंडळ मुगाव या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार चेतन. षटक क्रमांक 2. स्ट्रायकिंगला फलंदाज नयनला तुम्ही पाहू शकाल. नयन अद्यापी 1 या धावसंख्येवरती नाबाद आहे. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगला मात्र त्याला साथ देण्यासाठी गणेश, तो देखील 1 या धावसंख्येवरती नाबाद आहे. गोलंदाज चेतन तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हा बॉल. यावेळेस मिस टायमिंग. चेंडू हवेत. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतात. झेल इथे मात्र होईल ड्रॉप आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नयन. यावेळेस गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहेत. भरपूर चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त फटकेबाजी. राहुल, तुम्ही पूर्वार्धामध्ये जबरदस्त समालोचन केलं. नक्की सातत्याने फटकेबाजी पाहायला मिळाली, चौकार षटकार. परंतु या मुगाव संघाला मात्र या द्वितीय सत्रामध्ये मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जात आहे. म्हटलं जातं ना, किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू येतो सरळ बायडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो भरपूर चांगला प्रयत्न करत असताना मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागेल आणि ती मेहनत करत असताना यावेळेस ठोणे संघाचे काही खेळाडू तीनही फॉर्मॅटमध्ये अत्यंत चांगला खेळ ठोणे संघाचा राहिला. या पहिल्या मॅच मध्ये आज तुम्हाला 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि 10 संघातून कदाचित 2 संघ क्वालिफाय होताना संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. चेतन तयार. यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेतन देखील. सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार राजेशजी विशे सर, जिल्हा परिषद ठाण्याचे सदस्य आहेत, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून गावाची अस्मिता, गावाची प्रतिष्ठा
आणि गावाचा अभिमान आणि गावाचा स्वाभिमान जपणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या वर्षामध्ये देखील भरपूर चांगलं नियोजन, काहीतरी वेगळं देण्याचं काम इथे मात्र राजेजी विशेष सर करत असतात. नेहमी आम्हाला रमेश शिंदे सर आणि सोमनाथ खाडे आम्हाला नेहमी सांगत असतात. भरपूर चर्चा या स्पर्धेची असते. म्हटलं जातं ना, जेव्हा आम्ही क्रिकेटमध्ये सातत्याने सांगत असतो, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या सूर्याला नाही आहे. म्हणून काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न सन्माननीय राजेजी विशेष सर यांचा. हॅलो चेक. आदरणीय संतोष लक्ष्मण विशेष साहेबांचा विनंती करेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची मांदी आली सातत्याने आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहोत. आदरणीय संतोषजी लक्ष्मण विशेष साहेबांचं आगमन झालंय. जाणता राजा क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. जो आवाज आपण ऐकत आहात, ज्या आवाजानं अखंड महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जाण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व, जो आवाज गोव्यापर्यंत जाऊन पोहोचला, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा पोहोचलाय. द व्हॉइस ऑफ बदलापूर, सन्माननीय माडी धुळे सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद रमेशजी महाराज शिंदे. भरपूर आज रमेशजी महाराज शिंदे आमच्या समवेत म्हटलं तर आमचं भाग्यच आहे, कारण हरिभक्त पारायण आणि त्यांच्या समवेत समालोचन करण्याची मजा थोडी वेगळीच असे, कारण शब्दाचं भांडार आणि ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं समालोचन पाहायला मिळतं. अगदी मग व्याख्यान असो, प्रवचन असो आणि कीर्तन असो, हे सातत्याने चौफेर भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली जाते. भरपूर चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आज मैदानावरती मुगावकरांच्या वतीनं देखील त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत, आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं देखील त्यांचं स्वागत. जाऊया माच्या दिशेने. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार, यावेळेस चेतन. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. तिसरा मोहरा आणि तिसरा विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघ नायकाने मात्र भरपूर चांगली ओपिनियन दिली रमेश महाराज शिंदे संकेतने, परंतु संकेत ते संकेत देऊ शकला नाहीये. मॅचमध्ये 42 धावांचं टार्गेट होतं. आम्हाला संधी मिळाली, परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये. आणि या मॅचमध्ये आपण पाहतो संकेत अगदी गोल्डन डकची शिकार होत असताना एकही धाव त्याने संघासाठी दिली नाहीये. परंतु या मॅचमध्ये मिडल ऑर्डरमध्ये अत्यंत चांगली फलंदाजी होणं फार गरजेचं आहे. चेतन तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. 8 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल अलंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. मोठा गॅप आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत मात्र एकच धाव. जबरदस्त कमबॅक करत असताना ठोणे संघ, याच विभागातील हा देखील एक दमदार संघ आहे. शहापूर नगरीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगले चांगले संघ तुम्हाला आज या नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कदाचित आम्ही 2 संघांचा भरपूर नाव ऐकून असो. सातत्याने बादशाही संघ, कल्पेश जाधव आणि त्यांच्या समवेत गणेश डिंगोरे अर्थात धोनीचा संघ गोठे गरबी. ही मॅच सर्वांच्या मात्र आवडीची मॅच असेल. भरपूर प्रेक्षक वर्ग दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. गोलंदाज चेतन तयार. 9 धावा फलकावरती. 42 ची गरज. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त केवळ 2 धावा आल्या. भरपूर चांगलं षटक राहिलं गोलंदाज मनोज आणि आता हे चेतनचं षटक. बॅटची कडा, चेंडू मात्र कीपर होत आहेत बीट. सरळ चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार चौकार. रन्स मिळतायत 4. तेरा धावा फलकावरती आहेत. 42 धावांची गरज आहे. समीकरण आता मात्र आपण पाहतो येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचं आम्ही या ठिकाणी विवरण करू. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर आला चेंडू डॉट, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड विकेट, एक सिंगल आणि हा चौकार. 12 धावा या षटकामध्ये, 11 धावा या षटकामध्ये आल्या आणि एकंदरीत 13 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 29 धावा या मॅचचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स पाहायला मिळते. कदाचित एखाद 2 मोठे फटके या मॅचचा रिझल्ट बदलवतील, कारण मुगाव संघ याच मैदानावरती हा कसलेला संघ आहे आणि याच मैदानावरचा हा घरचा संघ कशा प्रकारे कामगिरी करेल. 12 चेंडू 29 धावा
29 धावा 12 चेंडू. मुगाव की ठुणे, ठुणे की मुगाव अशी ही बलाढ्य मॅच, असा हा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील तिसऱ्या षटकामध्ये. जगन तिसरे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघाच्या वतीने सांघिक तिसरं आणि हे वैयक्तिक पहिले षटक. 12 चेंडू 29 धावा म्हटलं तर 14.50 हे अस्किंग रन रेट असेल, परंतु इथे मात्र मोठे फटके लगवावे लागतील. अगदी वाऱ्याच्या वेगावरती स्वार व्हावं लागेल या फलंदाजांना. स्ट्रायकिंगला आपण पाहतो लेफ्ट हँडर बॅट्समन, वाऱ्याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. गोलंदाज तयार होत आहेत, भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिलाय. ते जगन ज्याने 2 झेल टिपले पहिल्या षटकामध्ये. अनुभवी खेळाडू, अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी देखील आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो चेंडू गॅप मधून निघून चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला. शतरक्षक तैनात, एकच धाव तिथे मिळतीये आणि एक धाबेने संघ इथे अडचणीत येईल. कदाचित अडचणीत सापडलेला हा मुगाव संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा होत्या आणि प्रति षटकामागे तुम्हाला 10.5च्या सरासरीने जायचं होतं. पहिल्या षटकामध्ये केलेलं कमबॅक गोलंदाज मनोजचं वाखाणण्याजोगी होतं. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या, त्यानंतर षटकामध्ये धावा आल्या 11, जे षटक हाताळलं चेतनने आणि आता मात्र जगनमध्ये पूर्णपणे दारोमदार असेल या मॅचचा. 11 बॉल जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. अत्यंत चांगलं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय. भरपूर चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिलाय. आज तोटे संघ इथे अनुपस्थित राहिला आणि त्या जागी मात्र यजमान संघ नक्कीच आपण पाहतो हा मुगाव संघ. जाणता राजा मुगाव. 11 बॉल आणि 28 धावांची गरज. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आता मात्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन होतं, परंतु यावेळेस फटका थांबणार नाहीये. चौकाराची नितांत गरज होती आणि आता मात्र रणशिंग फुंकले गेलेत. पंचांचा इशारा येतो नो बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतंय. नो +4 रन्स मिळतात 5 आणि हा नशिबाचा पंजा असेल मुगाव संघाला. इथून मात्र लक फॅक्टर ऑन होतोय. धावा मिळतात 5. नक्कीच आपण पाहतोय प्रसाद सर इथे माहिती देत असताना कशा प्रकारे व्यूहरचना होती अत्यंत चुकीची आणि ते दाखवून देत असताना निदर्शनास आणत असताना प्रसाद सर आपण पाहतो ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. हा चेंडूवाला नो आणि इथे मात्र हा नो बॉल कदाचित या मॅच टर्निंग पॉइंट देखील होऊ शकतो. 5 धावा इथे येतात मुगाव संघाला. समीकरण आपण पाहिलंय 12 चेंडू 29 धावांचं होतं, 11 चेंडू 28 धावांचं होतं. आता मात्र 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या मॅच मध्ये मुगाव संघ देखील कमबॅक करत असताना, वापसी करत असताना, शिरकाव करत असताना आता मात्र समीकरण 11 बॉल आणि 23 धावांचा. गोलंदाज जगन तयार. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच वारंवार बदल तुम्ही जेव्हा करता तेव्हा मात्र पंचांना विचारणा करायला हवी आणि आता इथे ते करत असताना, कारण एकदा चूक घडली की इथे मात्र चुकीला अजिबात माफी नाहीये. हे आम्हाला नक्कीच रमेश महाराज शिंदे यांनी सांगितलंय, चुकीला माफी नाहीये. परंतु या मॅच मध्ये पाहायचे कशा प्रकारे चित्र बदललं जाईल का. अकोटप्याचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. शफल तर झाले होते परंतु बॅटचा फेस देखील खोलला होता. संपर्कात चेंडू येऊ शकला नाहीये आणि हा चेंडू डॉट येत असताना एक डॉट चेंडू इथे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मुगाव संघाला विजयाची स्वप्न दाखवेल. परंतु या क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल येणारा काल ठरवेल. गोलंदाज छगन तयार. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो लॉंगनला क्षेत्ररक्षक येतात. एकाच टप्प्यावरती गॅदर करत असताना गुड फिल्डिंग. यावेळेस एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. धाव फलकावरती 20 धावा 42 ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागतो. नक्कीच आपण पाहतो मैदानावरती म्हटलं जात आहे विजयाची नोंद
इतिहासात जरूर होते, परंतु पराभवाची देखील नोंद इतिहासात होते. फक्त आपल्या संघर्षात दम असला पाहिजे आणि तो संघर्ष करत असताना हे दोन बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला चांताराजा मुगाव आणि दुसऱ्या बाजूला ठुणे संघ. दोन बलाढ्य संघांदरम्यान चालू असलेली ही विद्यमान लढत. समीकरण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. मध्ये रंगात वाढेल. मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला रंग भरताना पाहायला मिळतील हे खेळाडू. आणि गोलंदाज जगन देखील तयार. जगनला माहिती आहे 5 धावा चुकीच्या पद्धतीने आलेत, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेन. टप्पाचा बॉल ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धाव इथे मात्र यामध्ये संजीवनी देण्याचं काम करेल ते जाणताराच्या मुगाव टीमला. आणि धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 22 या आकड्यावरती. आता फक्त 20 धावांची गरज. उर्वरित 8 चेंडू शिल्लक. 8 बॉल 20 धावा. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती नक्कीच घातक ठरतायत आणि ते करून दाखवायचे फलंदाज गणेशला. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय साईड स्क्रीनच्या डोक्यावरून. बिग हिट, लॉंग बिग वे षटकार. आठ चेंडू 20 धावांची गरज. मी मगाशी सांगितला, उल्लेख केला, एखादा मोठा फटका या मॅचचं पूर्णपणे चित्र बदलवेल. आम्ही घरच्या मैदानावरती का आहोत आणि इथे मात्र आमच्या घरच्या मैदानावरती आम्हाला हार मंजूर नसेल हे सांगत असताना गणेश जबरदस्त प्रयत्न करतात. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. या मॅच मध्ये षटकाराने पूर्णपणे पारड जड करत असताना जाणताराजा मुगाव संघ. गोलंदाज जगन तयार. राऊंड विकेटने यावेळेस कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच करत असताना वॉट अ फिल्डिंग. चेंडूला 8 ठेवलंय आणि इथे मात्र मिळत आहेत 2 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जीवाच्या आकांताने इथे प्रयत्न केले जात आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. आता समीकरण होतं 24 बॉल 42 धावांचं. ते समीकरण येऊन टेपलंय अवघ्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. जबरदस्त थरार क्रिकेटचा, 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा मैदानावरती रंगत असताना 6 बॉल 12 धावा. या इकडे आपल्याकडे वेळ तोपर्यंत डीजे मास्टरला देऊ एक संधी. मैदानावरती प्रेक्षकांना पहिला सामना इथे मात्र आवडला असेल. भरपूर चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शहापूर नगरीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा मात्र भरपूर चांगले संघ पाहायला मिळत आहेत. तब्बल 60 ते 65 संघ या तालुक्यामधून आपण पाहतोय आणि त्यातलीच एक दिग्गज लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मुगाव वर्सेस ठुणे. येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. 12 धावा 6 चेंडू. ठुणे की मुगाव की ठुणे असा मॅच मैदानावरती रंगत असताना आता कोणता गोलंदाज वापरावा हा देखील मोठा प्रश्न असेल. गोलंदाज आपण पाहतो ठुणे संघाच्या वतीने अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आणि अंतिम या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये एखादा गोलंदाज असा वापरावा लागेल जेणेकरून गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना आम्हाला जिंकायचा आहे हे ठुणे संघ सांगत असताना
6 चेंडू 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये थोडस वातावरण शांत पाहायला मिळतंय, परंतु एखादा षटकार एखादा चौकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये वातावरण पूर्णपणे गरम करेल. जबरदस्त सामना विदाउट तिकीट, फुल टाइम पास, जबरदस्त पैसा वसूल मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये विनोद, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रणय आणि नॉन स्ट्रायकिंगला गणेश. गणेशच्या बॅट मधून आपण पाहिला तर एक षटकार आपण पाहिलाय. भरपूर चांगला खेळ त्याचा देखील झाला, अद्यापपर्यंत नाबाद आहे आणि ते मात्र विजयाची स्वप्न यावेळेस दाखवून देत असताना मुगाव संघाला. 6 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाज तयार विनोद, षटक क्रमांक 4. राईट मोर विकेटने हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अख्खूट टप्पाचा होता, सरप्राईज केलंय आणि ते मात्र मिस होत असताना फलंदाज आपण पाहतोय प्रणय. फुटवर्कचा वापर नाहीये आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येत असताना धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 30. 12 धावांची गरज आहे. समीकरण होतं कुठे, समीकरण आलं कुठे आणि ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय अतिशय रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. 5 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त मॅच. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणय तयार. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला वळवला, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि शेवटच्या क्षणाला घडलं काय, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं. चेंडू चालला सरळ सीमारेषे बाहेर आणि ते नशिबाची साथ लाभत असताना जाणता राजा मुगाव संघाला जबरदस्त मॅच. हा येतोय चौकार, रन्स मिळतात 4. चौकाराने मात्र इथे या मॅचचं पूर्णपणे चित्र बदलवलंय. पहिला चेंडू डॉट आला होता, कदाचित हा मॅच गोलंदाजाच्या फेवर मध्ये होता परंतु चौकार आल्यानंतर आता मात्र असं वाटतंय जाणता राजा मुगाव संघ देखील मैदानावरती फार मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब बदलो ना बदलो फक्त वेळ बदलते आणि ती इथे मात्र वेळ बदलावी लागेल या मॅच मध्ये जाणता राजा मुगाव टीमला. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ क्रिकेट. रंगत पाहायला मिळते क्रिकेटचा थरार, 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा. गोलंदाज विनोद तयार. 4 चेंडू 8 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत, जबरदस्त सामना आपण पाहतो या क्रीडांगणावरती. भगवं वातावरण पाहता क्षणी या आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 च हे पर्व आपण पाहतोय आणि आज वर्षाचा हा अंतिम दिवस. मुगाव संघाला विनंती करेन कोणत्या प्रकारची सूचना तुम्ही देऊ नका, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात वेगाने, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. एक तर झाली कंप्लीट आणि दुसरी धाव या ठिकाणी होईल का कंप्लीट, परंतु फलंदाजाला परतावं लागतंय, कॉल होत नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रणयला परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. हे मिळणार सांघिक यश पुणे संघाला आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. प्रणय बॅक टू द आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. भगवाच्या चषक ठेवला यो मानाचा, आयोजन राजू दादाचा. भगवाच्या थँक्यू सन्माननीय आदरणीय या स्पर्धेची जनक राजेजी विशे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग शीर्षक गीत तुम्ही ऐकताय. भरपूर मेहनत, अपाट मेहनत असे या स्पर्धेसाठी. स्पर्धेचं पारितोषिक जरी कमी असलं परंतु या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. सातत्याने दरवर्षी मानाचा चषक या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भगवा चषक 2021. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, पंचांना विनंती आहे आणि खेळाडूंना देखील विनंती असेल आपण ताकीद द्या. सामना ज्या मुवमेंटला आहे
मात्र सामन्याचा रिदम तोडायचा नाहीये. 3 चेंडू 7 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पुन्हा एकदा फेरबदल केले जातील, कारण कदाचित लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या मॅच मध्ये तेच होत असताना एक चेंडू आपण पाहिला नो आला, जिथे मात्र क्षेत्ररक्षणात बदल करताना थोडस अडचणीत होता तो ठोणे संघ आणि तिथे नशिबाच्या 5 धावा मिळाल्या, त्या म्हणजे जाणतानाच्या मुगाव टीमला. आणि येणारे 3 बॉल 7 धावांची गरज. पंच ऋषिकेश देसाई हे सांगत असताना की चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, फक्त आणि फक्त केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असतात प्रत्येक इनिंग साठी, हे सांगत असताना ही सूचना देत असताना गोलंदाज विनोद तयार. अंतिम षटकामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन, न्यू बॅट्समन आपण पाहतो, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 6 दिनेश ऑन स्ट्राईक. 3 बॉल 7 धावा. डावखुऱ्यात असे दोन्ही फलंदाज मैदानावरती दिनेश आणि गणेश. 3 बॉल 7. आखो टप्प्याचा बॉल लाईन पाहावी लागेल. ऋषिकेश देसाई आमच्याकडे वळतायत आणि इट इज अ वाईड बॉल. हा चेंडू मात्र इथे स्वेर घोषित केलाय. प्रेशर किती आहे गोलंदाजांवरती, जितका प्रेशर तितका प्रेशर मात्र फलंदाजांवरती देखील पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. समीकरण होतं कुठे 6 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र येऊन टेपले 3 बॉल आणि 6 धावा. एखादा षटकार या मॅचला फिनिश करेल, परंतु काय घडते या मॅच मध्ये यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना पंचांनी केले बोटवरती आणि यावेळेस अजून एक धक्का लागत असताना जाणतानाच्या मुगाव टीमला 1 मोर विकेट डाऊन. आयोजन राजू विजेता चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू दादाचा परवा चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू दादाचा. थँक्यू रिझा. 2 चेंडू 6 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतो. सामना भरपूर चांगला होता आणि या मॅच मध्ये रंगत देखील पाहायला मिळते, परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. कदाचित एखादा खेळाडू 8व्या 7व्या क्रमांकाचा देखील फलंदाज आपण मैदानावरती ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरतो, जणू काही सेट होऊन आलेला बॅट्समन देखील असतो, परंतु या मॅच मध्ये तसं काही चित्र घडेल का? येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे, सांगू शकत नाहीये. ठोणे संघ किंवा मुगाव संघ, एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला फलंदाज, एका बाजूला विनोद तर दुसऱ्या बाजूला कुणाल, अशी ही मॅच तुम्ही मैदानावरती पाहतायत. 2 बॉल 6 धावांची गरज. ओव्हर द विकेटने हा बॉल यावेळेस कुणाल साठी. ऑन साइडला आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ चालला लॉंग ऑफला. अलॉंग द कार्पेटने एकच धाव तिथे मिळते आणि आता मात्र डावखुरा आताचा फलंदाज स्ट्राईक इनला गणेश. ज्या गणेशने षटकार लगावलाय, ज्या गणेशने विजयाची स्वप्न दाखवलेत, त्या गणेशला इथून मात्र षटकार खेचून मात्र या संघाला विजय घोषित करायचे. त्यासाठी मात्र घेतलेली 1 धाव. इथे मात्र कॉल चांगला होता. कदाचित आपण पाहतोय कुणालने मिळवलेली 1 धाव इथे इम्पॉर्टंट असेल का? कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे जान ओकत असताना मुगाव संघ देखील आपण पाहतोय. दोन्ही संघ संघर्ष करतात. संघर्षात दम असला पाहिजे. प्रत्येकाच्या आई वडिलांनी प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घातलाय. जो घासला जाईल तोच आज या मुगावच्या क्रीडा नगरीमध्ये चमकेल. पाहायचे गोलंदाज की फलंदाज. 1 चेंडू 5 धावांची गरज. जास्त वेळ तुम्ही घेतायत, जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये. ठोणे टीम शेवटचा ऑफिशियल कॉल तुमच्यासाठी असेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. जर कदाचित या बॉल वरती चौकार आला तर सुपर ओव्हर होईल असं चित्र मैदानामध्ये आपण पाहतो. हा या स्पर्धेचा गोल्डन नियम आहे. सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आलं की कंपल्सरी चेसिंग आहे, परंतु आता मात्र या मॅच मध्ये कदाचित षटकार आला तर मुघाव संघ इथे विजय होऊ शकतो. चौकार आला तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या दोन्ही संघासाठी. व्हॉट अ मॅच. गोलंदाज विनोद तयार. यावेळेस फटका चांगला आहे आणि आमचा दबदबा काय तो दाखवत असताना गणेश
आणि या मॅच मध्ये एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना फिनिश करत असताना गणेश जाणता राजा मुगाव संघाचा विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम थोडे. काय मॅच रंगली मैदानामध्ये. एक चेंडू 5 धावांची गरज असताना काय शॉट. मी तर म्हणेन कौतुक विशेष केलं जाईल ते कुणालचं. कुणालने मात्र सिंगल कन्वर्ट केली.